मुंबई महानगरपालिका आयोजित माध्यमिक शिक्षण विभागाच्या ऑनलाईन अध्यापन वर्गांमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विषय मराठी, घटक आहे स्थूल वाचन, मराठी अक्षर भारती, इयत्ता 10वी हिंदी माध्यम. आपल्याला हा स्थूल वाचन आपल्या कृती पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 किंवा विभाग 3 तिच्यामध्ये 3 कृती आपल्याला दिलेल्या असतात. त्याच्या तीन पैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात, त्याला 6 गुण असतात. प्रत्येक कृतीला 3 गुण. अशा प्रकारे मोठे होत असलेल्या मुलांना या पाठामध्ये बार्क आणि डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्र याच्याविषयी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी आपल्याला त्यांचे 2 अनुभव शेअर केलेले आहेत. त्याच्यापैकी बार्क बद्दल आपण माहिती बघितली. टिपा लिह्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. बार्क आणि डॉक्टर होमी भाभा तर सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी आपल्या या मोठे होत असलेल्या मुलांना या पाठाच्या माध्यमातून बार्क बद्दल माहिती दिलेली आहे. बार्क म्हणजे काय तर BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, आणि त्याला मराठीमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र असे म्हणतात. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते झाले आहे आणि त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया रोवला किंवा पाया घातला आहे. म्हणून या संशोधन केंद्राला त्यांचं नाव दिलेलं आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. अशा प्रकारे आपण बार्क बद्दल माहिती सांगू शकतो. दुसरं आहे डॉक्टर होमी भाभा यांच्याविषयी माहिती सांगायची झाली तर डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव त्या अणुसंशोधन केंद्राला देण्यात आलेले आहे बार्क, म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. लेखकांनी त्यांच्याबद्दल या पाठामध्ये एक आठवण सांगितलेली आहे की लेखक जेव्हा बार्क मध्ये ट्रेनिंग सेंटरला होते तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले आणि मुला मुलींनी त्यांना प्रश्न केला की आम्हाला पुरेल एवढे काम आहे का इथे. तेव्हा ते सांगतात की तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. काय काय काम करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे ही वृत्ती चुकीची आहे. या उद्गारातून त्यांना त्यांचा संशोधनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येऊ शकतो याच्यात, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते. तर डॉक्टर अनिल काकोडकर आपल्या मोठे होत असलेल्या मुलांना या पाठाच्या आधारे सांगतात की ते डॉक्टर होमी भाभाबद्दल सोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देऊन ते डॉक्टर होमी भाभांचं मत सांगतात की स्वतःचे काम स्वतः निर्माण करायचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. बॉसने सांगितले आहे तेवढेच काम करावे ही प्रवृत्ती चुकीची आहे. चिंता करीत न बसता कार्यरत किंवा कार्यमग्न झाले की स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी करू शकतो. कोणीतरी बोट धरून चालवेल, मार्ग दाखवेल ही स्थिती आरंभी किंवा सुरुवातीला ठीक आहे. शुरू में ठीक है कि कोई हमारी उंगली पकडकर या हमें पथ प्रदर्शन करेगा, परंतु शेवटी स्वतःचे मार्ग किंवा स्वतःचं ध्येय स्वतःची कामं स्वतः शोधावी लागतात आणि ती पूर्ण करावी लागतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्षम होणे, तयार होणे गरजेचे आहे. तेव्हा स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा. स्वानुभवातून आपल्याला एखादा अनुभव आलेला असेल, जसा लेखकांना मेटलायझिंगच्या प्रक्रियेमध्ये अनुभव आला, तसा आपल्यालाही एखादा काम स्वतःच्या अनुभवातून आपण काहीतरी नवीन शिकलो असा एखादा अनुभव असेल तर तो आपल्याला इथे सांगायचा आहे. संक्रांतीच्या सणाच्या वेळी आता एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ की संक्रांतीच्या सणाच्या वेळी पतंग उडवायला फार आवडे. प्रत्येक सणाच्या वेळेस घरचे लोक किंवा आई पतंग आणून द्यायच्या माझ्यासाठी. पण या संक्रांतीला मी ठरवले की आपण स्वतःच पतंग बनवायचा. जमते का बघू. स्टेशनरीच्या दुकानातून स्वतः काड्या, रंगीत कागद वगैरे सामान घेऊन आलो. पतंग तयार करण्यासाठी घेतला. अर्धवर्तुळाकार काडीची कमान तयार केली, पण काही जमेना. मध्येच काडी मोडायची नीट जमत नव्हते, पण निश्चय पक्का होता की पतंग बनवल्याशिवाय जेवायचे नाही. आणि हळूहळू सर्व गोष्टी प्रयत्नाने आल्या आणि अखेर खूप मेहनतीनंतर कळले की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे अधिक परिणामकारक असते. आणि अशा प्रकारे तेव्हा लक्षात आलं की प्रत्यक्ष अनुभवातून आपण जे शिकलो ते खूप परिणामकारक असते आणि आयुष्यभर लक्षात राहते. कृष्ण पुढचा स्थूल वाचन आहे जाता असताला. गुरुदेव महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची बंगाली कविता आहे. त्याचं स्वैर रूपांतरण श्यामला कुलकर्णी यांनी मराठीमध्ये केलेलं आहे. ती कविता जाता असताला. तिच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो की सूर्याला वाटते, सूर्य दिवसभर तेजाने पूर्ण पृथ्वीला उजळून ठेवतो, पण अस्ताला जाताना संध्याकाळी सूर्यास्त होताना सूर्याला चिंता होते की आता मी अस्ताला गेल्यानंतर या पृथ्वीचं काय होईल. आणि तो नाराज होतो. त्याला खंत वाटते आणि तो सर्वांना म्हणतो की कोणी आता मी अस्ताला गेल्यानंतर मला माझा तर अस्ता आलेला आहे, मला जावंच लागेल एका रात्रीसाठी. मग ही संपूर्ण धरती अंधारात बुडेल, तर इथे कोणीतरी हिला उजेड देण्यासाठी कोणी मदत करेल का. तो सर्वांसाठी ना विचारतो, आवाहन करतो. कोणीही पुढे येत नाही, पण एक छोटी सी पंथी आगे आती है और बोलती है की तुम्ही चिंता करू नका, ह्या माझ्या यथाशक्तीने मला जमेल तेवढे काम मी या धरतीला उजळत ठेवण्याचं करेल. अशा प्रकारे दोन प्रतीकांच्या माध्यमातून श्यामला कुलकर्णी यांनी सूर्य आणि पंथी आपल्याला अगदी छोट्याशा जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत. पंथीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. जाता असताला या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कवितेत कवयित्री श्यामला कुलकर्णी यांनी मांडलेल्या रूपांतरात सूर्य आणि पंथी ही तेजाची दोन प्रतीके मांडलेली आहेत. सूर्य दिवसभर ऊर्जा देतो, चैतन्य बहाल करतो, परंतु अस्ताला जाताना मनोमन स्तंभावतो, नाराज होतो की माझ्या या पृथ्वीला प्रकाश कोण देईल. अशा वेळी एक पंथी पुढे येते आणि सूर्याला म्हणते की मला जमेल तशी या पृथ्वीला उजळीत ठेवी. पंथीच्या या उदाहरणातून असा संदेश मिळतो की सत्कार्य ज्याचे त्याने कुवतीप्रमाणे करत राहावे. मतलब कोई भी अच्छा काम
जिसका उसने उसकी कुवत के हिसाब से करना चाहिए, करते रहना चाहिए. सेवा करण्याचा आपला वाटा उचलावा आणि मनापासून केलेले कार्य मोठे किंवा छोटे ठरत नाही. अंधारामध्येही प्रकाश देण्याची शक्ती छोट्या पंथीतही असते. तिनेही उजेड देण्याचा वसा अंगीकारला आहे. जितक्या प्रमाणात सूर्यात आहे, पण पंथीतही उजेड देण्याची शक्ती आहे. छोटी का असेना, पण आहे. हे पंथीच्या उदाहरणातून आपल्या विचार स्पष्ट होतो. पुढचा एक प्रश्न आहे याच्यामध्ये, कवितेतील सूर्य आणि पंथी या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. दोन प्रतीक दिलेली आहे, सूर्य आणि दुसरा पंथी या कवितेमध्ये. तर त्याच्यातला आपल्याला समजलेला अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे. श्यामला डॉक्टर रवींद्रनाथ टागोरांच्या जाता असताना या कवितेचं स्वय रूपांतर केलेलं आहे डॉक्टर श्यामला कुलकर्णींनी. आणि त्यांनी या कवितेच्या माध्यमातून सूर्य आणि पंथी यांचा अर्थ सांगितले, या प्रतीकांचा अर्थ सांगितलेला आहे. सूर्य आणि पंथी ही काय, दोन तेजाची प्रतीक आहे. उजेड देतात, प्रकाश देतात, अंधारातून लोकांना उजेड देतात. लाखो वर्ष सूर्य गोल हा आकाशात तळपत असून तो या पृथ्वीवरील जीवसृष्टीला प्रकाश व चैतन्य अविरतपणे देत आहे. साहजिक सी बात, जाहिर सी बात है, सूरज लाखों सालों से, मतलब जब से दुनिया बनी है तब से पृथ्वी को चैतन्य और उजेड प्रकाश देता है. सूर्यामुळेच मानवी जीवन फुलले आहे. सूर्याने मानवी तना मनाला कायम उजळत ठेवले आहे. सूर्य हे एक नैसर्गिक तेजाचे प्रतीक आहे, तर पंथी ही मानव निर्मित तेजाचं प्रतीक आहे. पंथी हे सूर्याचं अपत्य आहे, छोटं बाळ आहे. ते महाप्रचंड तेजाचे छोटेसे रूप आहे. ते महाप्रचंड अशा तेजाचे छोटेसे रूप आहे. स्वतःच्या क्षमतेमुळे पंथी ही अंधार दूर करण्याचे कार्य करत आहे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर मानव जीवन उजळत ठेवण्याचे व्रत पंथीने अंगीकारले आहे. त्यामुळे महा तेजो गोला इतकाच तिलाही त्याग महत्वाचा आहे. या दोन्ही प्रतीकांतून स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देण्याचा संदेश आपणास मिळतो. मतलब या दोन्ही प्रतीकांच्या माध्यमातून स्वतः जळत राहावं आणि दुसऱ्याला प्रकाशित करावं, दुसऱ्याला मदत करावी. सेवाभाव निरंतर मनात ठेवून संदेश आपल्याला मिळतो. सेवाभाव निरंतर मनात ठेवून कार्यरत होण्याची शिकवण ही कविता देते. सूर्य आणि पंथी हा महत्वाचा प्रश्न आहे. इसमें आपको ये जरूर पूछा जाता है ज्यादातर. सूर्य आणि पंथी यांच्यामधील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. खुद की कल्पना, स्वतःच्या. सूर्य काय म्हणतो, कवितेच्या आधारे लिहायचा. सूर्य म्हणतो, चला मावळायची वेळ झाली, पण एक चिंता लागून राहिली आहे, ती म्हणजे माझ्या मावळतीनंतर किंवा मी गेल्यानंतर या धरतीला उजेडात कोण ठेवेल. तर पंथी म्हणते, प्रणाम सूर्यदेवा. पंथी पुढे येते आणि सूर्यदेवाला प्रणाम करते. प्रणाम सूर्य. पंथी म्हणते, सूर्य म्हणतो, कोण ग तू. पंथी म्हणते, मी पंथी आहे. तू इथे कशी. तुमचं बोलणं ऐकले आणि धावत आले. सूर्य, काय काम आहे का माझ्याकडे. माझे काहीच काम नाही, उरलेलं तुमचं काम मला करायचं आहे. करू का. सूर्य, काय करणार ग तू. तू तर एवढी छोटीशी. पंथी, तुम्ही गेल्यावर या धरतीला मी उजळत ठेवीन. सूर्य, खरं की काय. तुझा प्रकाश केवढा. पंथी,
चिमुकला असला तरी प्रकाशच ना, तुमचाच वसा घेतलाय मी स्वतः जळत राहून दुसऱ्यांना उजेड देणे हे कर्तव्य मानते मी. सूर्य: होय रे बाळा, आज मी धन्य झालो, माझा आशीर्वाद आहे तुला. पण ती चरणस्पर्श करते बाबा तुम्हाला. अशा प्रकारे संवाद लेखन आपल्याला दोघांचं लिहायचं आहे. इस प्रकार से संवाद लेखन लिखना है सूर्य और पंथिका कविता के आधार पर. उसके बाद है उत्पत्ती कोश. उत्पत्ती कोश इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाबद्दल माहिती घेतलेली आहे आणि आता 10वी मध्ये शेवटचा पाठ स्थूल वाचनाचा आपला उत्पत्ती कोश. त्याच्यामध्ये आपल्याला उत्पत्ती कोशाचं कार्य विचारलेलं आहे. एक प्रश्न आहे, तर एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान म्हणजे उत्पत्ती होय. एखादा उत्पत्ति मतलब क्या, तो वो शब्द भाषा में किस प्रकार से आया, कब आया, कैसे आया, उसका मूल रूप क्या था, इसका ज्ञान म्हणजेच काय ते उत्पत्ती. उत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश आणि अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तीबद्दल माहिती सांगणारा संग्रह जो आहे त्याला आपण उत्पत्ती कोश असं म्हणू. उत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे 4 प्रकारे चालते. मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे. भाषेमध्ये प्रमाण भाषा, बोली भाषा जी आपण गावाकडे बोलतो किंवा आपल्या घरात बोलली जाते ती भाषा, आणि प्रमाण भाषा म्हणजे जी साहित्यामध्ये किंवा आपण व्यवहारात वापरतो ती प्रमाण भाषा. तर या दोन्ही भाषेतील शब्दांचे मूळ रूप म्हणजे शब्द मूळचा कुठला होता, तो कोणत्या भाषेतून आला याच्याबद्दल माहिती सांगणे म्हणजे हे एक कार्य आहे उत्पत्ती कोशाचं. दुसरं कार्य आहे विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एका शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा या शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा भौगोलिक परिसरामध्ये एकच शब्द आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं उच्चारण होते. मग हा उच्चारातील बदल का होतो हे सांगणं, हा बदल आणि फरक सांगणं की या भागात असा उच्चारण होते, त्या भागात असं उच्चारण होते. तिसरं कार्य आहे भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. इतिहासाच्या दृष्टीने भाषेमध्ये बदल होतात. सुरुवातीची भाषा आपण बघितली असेल, शुरू की प्राकृत, अभी हमारी दो ही अभंगवाणी संतवाणी कविताएं देखिए. शुरुआत की तो वहाँ की मराठी भाषा पुराने जमाने और आज की आधुनिक मराठी भाषा कितना अंतर है. तर असा इतिहासाच्या दृष्टीने भाषेमध्ये फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे भाषेत शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. तिसरं कार्य आहे की पूर्वीच्या काळी हा शब्द असा होता, धीरे हळूहळू भाषा प्रगत होत गेली आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून या शब्दामध्ये फरक पडत गेला आणि अतिशय सुलभ होत सरळ होत आता त्या शब्दाचं रूप असं झालेलं आहे. हे दाखवण्याचं कार्य व्युत्पत्ती कोश करतो. भिन्न भिन्न समाजात गेलेल्या वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. भिन्न भिन्न समाजामध्ये बोली भाषा असते प्रत्येक समाजाची. वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. तर हे बदल दाखवण्याचं काम सुद्धा व्युत्पत्ती कोश कार्य करत असतो. अशा प्रकारे 4 प्रकारे व्युत्पत्ती कोशाचे कार्य आपल्याला सांगता येतील. दुसरा प्रश्न आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद तयार करा.
व्युत्पत्ती कोश, निर्मितीचा ठराव, हा, त्याचे प्रकाशन, निर्मितीची जवाबदारी आणि निर्मितीसाठी अर्थसहाय्य। देखो आपके पाठ्य पुस्तक में पेज नंबर 64 पे दिया हुआ है, लक्षात ठेवा 6 पॉइंट दिए गए हैं। तर आपण याचं निर्मितीचा ठराव सुरुवातीला पाहू। विश्वकोशा व्युत्पत्ती कोशाच्या 1938 साली, सन 1938 साली डॉक्टर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये व्युत्पत्ती कोश रचनेचा ठराव मंजूर करण्यात आला। म्हणजे या ठरावाबद्दल इतक्या 2 ओळीमध्ये आपण सांगू शकतो। त्याच्यानंतर निर्मितीची जबाबदारी 4 नंबरचं कृपा कुलकर्णी यांच्यावर या व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीची जबाबदारी देण्यात आली होती। त्याच्यानंतर निर्मितीसाठी अर्थसहाय्य कोणी केलं, तर 5 नंबर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्याने आणि दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे हे कार्य संभव झालेलं आहे किंवा व्युत्पत्ती कोशाची निर्मिती झाली। आणि प्रकाशन 1946 साली पहिली आवृत्ती व्युत्पत्ती कोशाची प्रकाशित झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नवीन नवीन ॲडिशन प्रकाशित होत गेलेले आहे। अशा प्रकारे आपण या मुद्द्यांच्या आधारे व्युत्पत्ती कोशाचं कार्य परिच्छेद आपण तयार करू शकतो। ठीक आहे, हे काही महत्वाचे प्रश्न होते जे तुम्हाला स्थूल वाचन मध्ये येऊ शकतात। 6 मार्कांचा प्रश्न है, लक्षात ठेवा। 6 नंबर के लिए आपको बहुत ज्यादा कुछ नहीं करना है। शुरुआत में मेरा माइक शुरू नहीं था, गलती से मेरे ध्यान में नहीं आया, तो इसलिए सॉरी। और फिर भी मैंने पूरा कवर करने का प्रयास किया है, थोड़ा जल्दी हुआ तो समय कम होने के कारण। हाँ बोला। हाँ सर, हेलो। हाँ बोला। हाँ बोला हाँ ना सर। हाँ बच्चों, किसी को कुछ क्वेश्चन पूछना है इस टॉपिक से संबंधित? हाँ कोमल गुप्ता बोला, बोलिए बेटा, बोलिए। हाँ मनीषा बोलिए, पूछो, माइक ऑन करो बेटा। कोमल गुप्ता, बहुत 3-4 हैंड उठे हैं लेकिन कोई पूछ नहीं रहा है, बोलो। माइक ऑन करो बेटा। हेलो, आपकी आवाज नहीं आ रही है। हेलो। हेलो, पूछो बेटा, आवाज मैं अपना माइक ऑन करके पूछो, क्या पूछना है तो माइक ऑन करो बेटा और पूछो, आपकी आवाज नहीं आ रही है। कोमल गुप्ता है, शाबरीन है, मनीष चौहान है, प्रवीण कुमार दुबे जी है, बोलिए पूछिए। 4 लोगों ने हाथ ऊपर किया है, एक भी कुछ नहीं पूछ रहा है। बेटा पूछो, समय जा रहा है। सर जी मेरा नेक्स्ट लेक्चर है, मैं इसलिए हाथ ऊपर किया हूँ। अरे सॉरी। सर ओके। हाँ दुबे जी है। हाँ ओके हाँ, ओके। ठीक है। तो मैं सर बंद करूँ अभी, लेफ्ट हूँ किसी को? ओके सर जी, धन्यवाद। हाँ धन्यवाद जयकर सर, धन्यवाद। लवकर लक्षात आणून दिलं माईक बंद झाल्याचं। थँक्यू।